नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हेल्दी असा ब्रेकफास्टची रेसिपी आवाकाडो टोस्ट, जो सध्या खूपच जास्त ट्रेंडिंग आहे आणि प्लस ही रेसिपी फारच हेल्दी आहे। कारण ह्या रेसिपीमध्ये आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा अगदी समावेश करणार आहोत, ज्याने ही रेसिपी फार चविष्ट पण बनणार आहे आणि प्रोटीन रिच अशी आहे, हेल्दी फायबर आणि त्यासोबत मिनरल्स आणि खूप खूप अशा गुणांनी असं भरलेलं हे आवाकाडो असतं। तर हे तुम्ही तुमच्या आहारात नक्की समावेश करा याचा आणि हा ब्रेकफास्ट नक्की बनवून बघा, फार चविष्ट असतो आणि विशेष म्हणजे बनवायलाही सोपी अशी आहे। आणि काय आहे ना, आवाकाडोला त्याची अशी स्पेशल वेगळी कुठलीच चव नसते। तर यासाठी आपल्याला जेही साहित्य लागणार आहे ते आपल्या घरात सहज अवेलेबल असतं। तर आपण ते सगळं टाकल्यानंतर ही रेसिपी फार चविष्ट अशी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे असा छान कांदा कापून घेतोय, बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा। तर जसं आपण युजुअली आपण टोस्ट वगैरे बनवतो ना, त्याप्रमाणेच ही अशी रेसिपी असणार आहे, म्हणजे एखाद्या सँडविच सारखी। पण सँडविच कसं आहे ना, 2 ब्रेडनी बनतं, तर आपण हा सिंगल असा टोस्ट बनवणार आहोत। तर इथे हे छान असे बारीक कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि तर ही जी रेसिपी आहे ना, स्पेशली वजन कमी करण्यासाठी, ज्यावेळेस आपण पौष्टिक पण खायचे आणि झटपट बनणारं पण हवं आहे, तर ही रेसिपी त्यासाठी आहे। इथे मी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची छान बारीक चिरून घेतलेली आहे। तर मी जसं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही असं मधून त्याला कापल्यानंतर अशा प्रकारे हा आवाकाडो कापू शकता आणि त्याच्या आतली जी बी आहे ती काढल्यानंतर आपण त्याचा जो आतला गर आहे तो सगळा काढून घेणार आहोत। आवाकाडोचे फायदे भरपूर असे आहेत, तर त्वचेसाठी म्हणा किंवा पचन सुधारण्यासाठी म्हणा, डोळ्यांसाठी म्हणा किंवा आपल्या स्किनसाठी आणि शरीरात जी जळजळ असते ना ती सुद्धा याने कमी होते। हाडांसाठी खूप छान आहे आणि वजन कमी करण्यासाठी स्पेशली आपण याचा वापर करतो आहारामध्ये। तर हे असं सुंदर असं फळ आहे जे आता सध्या मार्केटमध्ये खूप मिळतंय आणि तुम्ही याची रेसिपी नक्की ट्राय करा। आणि कसं आहे ना, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते ह्या आवाकाडो खाल्ल्यानंतर। नंतर मेंदूसाठी सुद्धा खूपच पोषक तत्व आहेत ह्यामध्ये, म्हणजे काय ना, कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप चांगलं आहे। तर आता आपण ह्यासोबत इथे काळं मीठ, चाट मसाला आणि लिंबूचा रस टाकून घेणार आहोत। तर हे सगळं प्रमाण तुम्ही ना तुमच्या चवीनुसार वापरा, पण कसं आहे ना, थोडं एक्स्ट्रा टाकल्यानंतर त्याची चव जरा जास्त छान वाढते, कारण याला त्याची स्वतःची चव अशी काहीच नाही आहे। तर तुम्ही जर अगदीच याला काहीच न टाकता जर बनवलं ना, तर त्याची थोडी ब्लँड टेस्ट लागेल, अगदी ते मळकट लागेल चवीला। तर हे सगळं मिक्स करून घ्या आणि नंतर आपण त्यात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सुद्धा टाकून घेतलेले आहेत। आता हे जे ब्रेड आहेत ना, हे गव्हाचे ब्रेड मी तव्यावर अगदी मंद आचेवर असे छान दोघी बाजूने खरपूस भाजून घेतले। छान टोस्ट तयार झालेला आहे त्याचा। आता हे जे टोस्ट आहे ना, यावर आपण हे जे मिश्रण आहे ते छान स्प्रेड करून घेणार आहोत। मुलांना हवं असल्यास तुम्ही त्यावर चीज सुद्धा स्प्रेड करू शकता, पण जर तुम्हाला खायचं आहे तर यात चीजची तुम्हाला अतिशय म्हणजे अजिबातच गरज वाटणार नाही, इतकं हे वेगळ्या चवीचं आणि मस्त असतं। आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकता। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।